आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे शिर्केंच्या हुशारीमुळे त्या पिऊंनी तोंड उघडलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला विद्याधरच्या चुकीमुळेच खरं तर ती पेटी घरी जाऊन पोहोचलेली असते. आता ह्या सर्व गोष्टी कशा झाल्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की आनंदी आंघोळीला जात असते. तितक्यातच समोर कोणीतरी आलेला आहे असं तिला जाणवत असतं. ती ओरडत असते, कोण आहे समोर? आरतीताई तू आहेस का? मात्र कुणीही आवाज न देता आता तिच्या डायरेक्ट तोंडावर रुमाल ठेवला जातो आणि तिला बेशुद्ध केलं जातं. आता हे गुंड असतात ते म्हणजे विद्याधरचे. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र या पिऊने आरतीला पूर्णपणे बोलण्यात गुंतवलेलं असतं. हा सगळा काही त्यांचा प्लॅनचाच भाग असतो. दुसऱ्या बाजूला आनंदी बेशुद्ध झालेली असते. आनंदीला दोघांनी त्या पेटीत घातलेलं असतं आणि ती पेटी घेऊनच आता त्या रूमच्या बाहेर इकडे निघालेले असतात. इकडे मात्र आरती आणखीही त्या व्यक्तीशी बोलत असते. तो एकामागे एक तिला प्रश्न विचारत असतो आणि त्या सर्व प्रश्नाचे उत्तर आरती देत असते. हे दोन्ही माणसं ती पेटी घेऊन तिच्यापासून जात असतात. मात्र आरतीला थोडी सुद्धा कल्पना नसते की त्या पेटीत आनंदी आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी मिताली आणि त्याचबरोबर युगंधरने एक छान अशी शिवलिंग बनवलेली असते. आता ही त्यांची परंपरा असते, कारण की सेम अशी शिवलिंग खरं तर समिधा सुद्धा बनवायची आणि त्यामुळेच मितालीने हे काम हाती घेतलेलं असतं आणि त्यासाठी युगंधरची तिने मदत घेतलेली असते. त्यांचं हे बनवणं सुरू असतं. सगळं घर असं छान डेकोरेशन केलेलं असतं, कारण की पहिला श्रावण सोमवार असतो आणि नागपंचमी सुद्धा असते. इकडे दुसऱ्या बाजूला या पिऊंचं काम झालेलं असतं, त्यामुळे त्यांनी आरतीला सोडलेलं असतं. आरती इकडे आनंदीच्या रूममध्ये आलेली असते. आनंदीला आवाज देत असते, आनंदी अगं किती वेळ, ये ना, चल बस झाला आता, उशीर होतोय, आपल्याला निघायला हवं, असं तिचं बोलणं सुरू असतं. मात्र काही केले आनंदी तिला ओ देत नसते. इकडे दुसऱ्या बाजूला शिवलिंग बनवणं सुरू असतं. आज सगळेजण घरचे फार खुश असतात. मात्र इकडे युगंधर टेन्शनमध्ये असतो, कारण की आनंदी भेटलेली आहे हे तर माहीत आहे, पण शिर्के गेलेले आहेत आणि शिर्केने आणखी कॉल का नसेल केला याचाच विचार इथे युगंधर करत असतो. दुसऱ्या बाजूला इकडे आरती आनंदीला आवाज देत असते, पण मात्र काही केले आनंदी आणखी बाथरूमच्या बाहेर का नसेल आली असा प्रश्न आरतीला पडलेला असतो. आता आरती दरवाजा उघडून पाहते तर काय, आनंदी बाथरूममध्ये नसते. ती विचार करत असते, आनंदी बाहेर गेली असेल का, असं म्हणूनच तिला शोधायला निघालेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला आनंदी तर ह्या पेटीत असते. ती पेटी घेऊन आता ते माणसं बाहेर निघालेली असतात. इकडे पिऊन हे सगळं काही लांबणच पाहत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला घरी मिताली आणि त्याचबरोबर युगंधर शिवलिंग बनवलेली असते ती तयार झालेली असते. मातीची शिवलिंग बनवलेली असते आणि त्याला छान असा ब्लॅक कलर दिलेला असतो. हे सगळं काही काम झालेलं असतं. मात्र सगळं लक्ष युगंधरचं आता शिर्केच्या फोनवर असतं. शिर्केने आणखी कॉल का नसेल केला, आनंदी भेटली असेल का, काय झालं असेल, इतका उशीर का होतोय, असे एक नाही अनेक प्रश्न त्याच्या मनात आलेले असतात. तो परदिशेनं आता तिथनं बाजूला येतो आणि ते शिर्केला कॉल लावत. कॉल लावल्याबरोबर शिर्केंना विचारत असतात, काय झालं शिर्के, तुम्ही आणखी पोहोचले नाही, किती वेळ लागतोय, आनंदी भेटली का नाही? शिर्के म्हणत असतात, मालक साहेब जरा शांत व्हा, मी 5 मिनिटातच पोहोचतोय, गेले की तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो, असं म्हणून फोन ठेवला जातो. इकडे दुसऱ्या बाजूला आरती आता आनंदीला शोधायला बाहेर आलेली असते. सगळ्या लोकांना विचारित असते, पण मात्र कुणीही आनंदीला पाहितलेलं नसतं. आता आरती जरा टेन्शनमध्ये आलेली असते. बऱ्याच ठिकाणी ती पाहत असते, मात्र काही केल्या तिला आनंदी काही भेटत नसते. इकडे पेटी हळूहळू बाहेर येत असते. ते दोन्ही माणसं आता पेटी घेऊन बाहेर इथे टेम्पोजवळ आलेले असतात. इकडे ज्या काही ते मॅनेजर मॅडम असतात त्या सुद्धा लवकरच आलेले असतात. आता तो पिऊन विचारत असतो, मॅडम तुम्ही इतक्या लवकर कसं काय आल्यात? त्यावर मॅडम म्हणत असतात, अहो माझा मोबाईल विसरला म्हणून मी परत आले, असं म्हटल्याबरोबर तितक्यातच आरती आलेली असते. मॅडम आनंदी भेटत नाही असं म्हटल्यानंतर त्या मॅडम सुद्धा घाबरलेल्या असतात. आता त्या परदिशन त्या पिऊनला म्हणजेच विजय दादा, त्याचं विजय नाव असतं, त्याला म्हणत असतात, काय चाललंय, हे सगळं काय प्रकार आहे? आताच्या आता तुम्ही आरतीची मदत करा आणि त्या वॉचमॅनला आवाज द्या. आता तो वॉचमॅन धावतच येतो. आल्याबरोबर त्या म्हणत असतात, तुम्ही आनंदीला पाहितलं का बाहेर जाताना? तो वॉचमॅन म्हणत असतो, नाही मी तर नाही पाहितलं, मी तर तिथेच होतो, असं म्हटल्यानंतर आरती इथे घाबरलेली असते. तितक्यातच इकडनं शिर्के सुद्धा आलेले असतात. शिर्के आल्याबरोबर आरती त्यांच्याकडे जाते आणि म्हणत असते, खरं तरी ते शिर्के साहेब आनंदी भेटत नाहीये, तिच्या रूममध्ये नाहीये, असं कसं ती गेली, कुठे गेली? अहो मालक साहेबांनी मला तिला आणायलाच पाठवलं इकडे, असं कसं झालं, आणि आनंदी गायब कसं काय होऊ शकते, असंही ते शिर्के सुद्धा घाबरतच म्हणत असतात. आता इकडे पेटी घेऊन ते माणसं जात असतात, तेव्हा मात्र त्या मॅडमचं बरोबर लक्ष गेलेलं असतं. ती मॅडम म्हणत असते, विजयदादा हे काय चाललंय, हा काय प्रकार आहे आणि हे माणसं कोण आहेत? असं म्हटल्याबरोबर आता सगळेजण धावत गेलेले असतात, ते म्हणजे त्या टेम्पोकडे. आता गेल्याबरोबर त्या माणसाला विचारत असतात, काय हे सगळं काही आणि तुम्ही कोण आहात आणि ही पेटी घेऊन कुठं चाललात? त्यावर त्या माणसांना काय बोलावं कळतच नसतं. तेव्हा तो विजय म्हणजेच पिऊन म्हणत असतो, अहो मॅडम ते भंगार आहे, ते भंगारवाले आहेत, आपल्या स्टोरूममध्ये जो काही फर्निचरचा पसारा होता का तो सगळा त्यांना घेऊन जायला मी सांगितलाय,
तेच आहेत हो का नाही रे? तेव्हा ते लोक दोन्ही माणसं मान हलवत असतात. त्यांना गडबडीत असतो, तिथून हाकलण्याचंच बघत असतो. आता तो पडदिशीन त्यांना म्हणतो, जा रे घेऊन जा तुमचं सामान. असं म्हटल्याबरोबर ते माणसं पडदिशीन दरवाजा बंद करतात आणि तिथून टेम्पो तो हलवलेला असतो. इकडे शिर्केंना मात्र जरा डाऊटच आलेला असतो. नेमकं हे काय चाललंय, भंगारवाले आहेत का नेमकं दुसरंच काहीतरी आहे, असा त्यांच्या मनात विचार आलेला असतो. दुसऱ्या बाजूला इकडे त्या माणसांचं काम झालेलं असतं. त्यांनी ते आनंदीला किडनॅप केलेलं असतं आणि त्या पेटीमध्ये टाकलेलं असतं. हे सगळं काही झालेलं काम आता शलाकाला सांगायचं असतं. शलाकाला कॉल केल्याबरोबर शलाका म्हणत असते, काय झालं का काम? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हो झालं आहे काम, पुढे काय करायचं? त्यावर शलाका म्हणत असते, तुम्ही एक काम करा, कोल्हापूरवरनं असं म्हटल्याबरोबर तिचा आवाज जरा अडकतच येतो, कारण की अजिबातच रेंज नसते. ह्या लोकांना अजिबात कळत नाही नेमकं काय करायचंय, कोल्हापूरवरून पुढे काय करायचंय. आता शलाकाला कळलेलं असतं की आवाज जात नाही, त्यामुळे ती लगेच म्हणत असते, तुम्ही विद्याधरला कॉल करून विचारा, विद्याधरला येतोय का आवाज. ते शलाकांचं म्हणणं सुरू असतं. मात्र त्या माणसांना काही केले शलाकाचा आवाज जात नसतो. आता ह्या लोकांना फक्त विद्याधर असा आवाज आलेला असतो, म्हणूनच आता त्यांनी विद्याधरला कॉल करण्याचं ठरवलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला विद्याधरच्या ऑफिसमध्ये खरं तर इकडे पृथ्वी त्याला भेटायला आलेला असतो. पृथ्वी आल्याबरोबर विद्याधर म्हणत असतो, काय झालं पृथ्वी, एवढ्या घाईत येण्याची काय गरज होती तुला, निवांत बोललो असतो की. त्यावर इकडनं पृथ्वी म्हणत असतो, काका जरा महत्त्वाचाच आहे म्हणून मी जरा घाईतच आलो, काय ना मला पार्टनरशिपच्या प्रोजेक्टबद्दल जरा बोलायचं आहे. त्यावर विद्याधर म्हणत असतो, बिंदास बोल रे, अजिबात टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या बापासारखा अजिबातच नाहीये. असं म्हटल्याबरोबर पृथ्वी म्हणत असतो, हे बघ काका, तूच आता ह्या सगळ्या बिझनेसमध्ये पैसे लावतोस, आपल्या दोघांशी पार्टनरशिप आहे म्हटल्यानंतर मी सुद्धा तेवढेच पैसे लावले पाहिजे ना. त्यावर विद्याधर म्हणत असतो, हो पृथ्वी सर तुमचं सगळं मान्य आहे, पण एवढे पैसे आणणार कुठून? असं म्हटल्याबरोबर पृथ्वी म्हणत असतो, मी खरं तर लोनसाठी अप्लाय केलं, पण त्या बँकवाल्यांना खरं तर एक गॅरंटर पाहिजे, तुझं नाव देऊ का काका मी? आता विद्याधर म्हणत असतो, हो बिंदास दे, अजिबात काळजी करू नको. आता तितक्यातच त्या माणसाचा फोन विद्याधरला आलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, महत्त्वाचा असेल तर काका उचल. विद्याधर म्हणतो, नाही जास्त काही महत्त्वाचं नाही, मी नंतर, असं म्हणून तो मोबाईल हातात घेतो. आता मोबाईल हातात घेतल्यानंतर तो खरं तर चुकून त्याच्याकडनं उचलला जातो. आता इकडे पृथ्वी म्हणत असतो, काका मग ते सगळे काही डॉक्युमेंट्स मी सही करण्यासाठी कुठे पाठवू? त्यावर विद्याधर म्हणत असतो, घरी पाठव, बिंदास घरी पाठव. आता हा शब्द ह्या लोकांनी ऐकलेला असतो. त्या लोकांना थोडी कल्पना नसते की हे दुसऱ्यांशीच बोलत आहेत. आता घरी पाठव म्हटले की ती पेटी आता घरी जाणार असते. विद्याधरच्या एका चुकीमुळे खरं तर ती पेटी आता इथे युगंधरपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. दुसऱ्या बाजूला आनंदी आणखीही भेटलेला नसते, त्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आता त्या मॅडम म्हणत असतात, स्टोरूममध्ये बघितलं का? तेव्हा आरती म्हणत असते, नाही ना स्टोरूममध्ये नाही पाहितलं. आता सगळेजण स्टोरूमच्या दिशेने निघालेले असतात. इकडे त्या विजयदादाला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. सगळेजण स्टोरूममध्ये येऊन पाहतात तर काय, आनंदी तर नसते, मात्र सगळं काही भंगार सामान असतं ते तिथेच पडलेलं असतं. आता त्या मॅडम जरा चिडलेल्या असतात, त्यांना प्रश्न पडलेला असतो. त्या पटकन त्या विजयदादाला म्हणजे त्या पिऊनला आवाज देतात. आल्याबरोबर विचारत असतात, तुम्ही तर आत्ता म्हटलात की त्या टेम्पोमध्ये भंगार घेऊन गेले, मग हा तर पसारा सगळा इथेच पडलाय, काय प्रकारे हा सगळा काही? तेव्हा तो व्यक्ती जरा घाबरलेलाच असतो. आता शिर्केने हे बरोबर ओळखलेलं असतं. शिर्के पडदिशीन त्याची कॉलर पकडतात आणि त्याला धमकवत असतात, म्हणत असतात, खरं सांग. ह्या मॅडम जे विचारतात ते खरं सांग, त्या टेम्पोमध्ये काय गेलंय, त्या पेटीमध्ये काय होतं? असं म्हटल्याबरोबर तो जरा घाबरूनच बोलत होतो. नाही साहेब, मी म्हटलं ना तुम्हाला, भंगारच गेले, जुनं भंगार असेल ते गेलं असेल. आता शिर्के त्याला जरा जास्त धमकवतात आणि म्हणत असतात, तो असं काही तोंड उघडणार नाही, थांब, असं म्हणून त्याच्या जोरातच कानाखाली उडत असतात. आता इकडनं मॅडम म्हणत असतात, अहो असं काय करताय दादा, नसेल त्यांची काही चूक, तुम्ही असं काही करू नका. त्यावर शिर्के म्हणतात, मॅडम तुम्हाला नाही माहीत अशा लोकांना कसं बोलतं करायचं तर, असं म्हणून त्याच्या जोरातच 2-3 कानाखाली देत असतात. तेव्हा कुठे त्या माणसाने तोंड उघडलेलं असतं. तो म्हणत असतो, साहेब खरं तर त्या पेटीमध्ये आनंदी होती. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. शिर्केचा तर पारा चढलेला असतो. शिर्के आता परत त्याच्या कानाखाली 2-3 देतात आणि म्हणत असतात, कुठे नेली ती पेटी सांग, कुठे नेली सांग, नाही तर तुझी काही खैर नाही. तो माणूस म्हणत असतो, नाही ना मला नाही माहीत साहेब. त्यावर शिर्के म्हणत, तुला काय वाटलं त्या पुरीला कुणी मागं पुढे नाही, ती मालक साहेबांची बायको आहे, लिंबाकरांची सून आहे, तिला जर काही झालं ना तर याद राख, सांग कुठे तर. असं म्हटल्याबरोबर तो माणूस फार घाबरतो आणि अक्षरशः त्याने तिथून पळ काढलेली असते. शिर्केला धक्का देतो आणि तिथून पळून गेलेला असतो. इकडे आरती मात्र फार टेन्शनमध्ये आलेली असते. शिर्के सर आता काय करायचं, आनंदीला कुठे शोधायचं आणि आनंदीला ते नेमकं लोक कुठे घेऊन गेले असते, असं आरतीने म्हटल्याबरोबर आता शिर्के आनंदीला शांत करत असतात. तू काळजी करू नको, आपण काहीतरी यातनं मार्ग काढूया आणि आनंदीला शोधूया. आता इकडे दुसऱ्या बाजूला ती पेटी आणि आनंदी घरी आलेले असतात. आता घरी पेटी येत आहे हे पाहून धनश्री त्यांच्याकडे जाते आणि विचारत असते, तुम्ही
कुठे चाललात आणि ही पेटी कशाची आहे? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, खरं तर ही विद्याधर सरांनी मागवलेली आहे, त्यांनी इथेच आम्हाला पाठवायची सांगितली आहे. असं म्हटल्याबरोबर आता धनश्री विचार करू लागते, काय असेल यात आणि नेमकं यांनी काय मागवलं असेल या पेटीत. पण जाऊ द्या, ठीक आहे असं म्हणून त्या माणसांना ती पेटी आतमध्ये आणायला लावते आणि तिथे साईडला ठेवायला सांगत असते. आता त्या माणसाने तर त्यांचं काम केलेलं असतं. इकडे विद्याधरला त्यांनी लगेच मॅसेज केलेला असतो की तुमचं पार्सल डिलिव्हरी झालेलं आहे. आता विद्याधर तर फार खुश होतो. आता एवढी आनंदाची बातमी लगेच त्याला शलाकाला सांगायची असते. शलाकाला कॉल करतो आणि म्हणत असतो, आपलं काम फत्ते झालं. आता ते आनंदीच्या घरच्यांना आणि त्या युगंधरला असा दणका देऊ ना की विचारू नको. आता आपण मालामाल होणार बघ. 1 कोटीपेक्षा 1 रुपयाही कमी घेणार नाही बघ त्या आनंदीचा. असंही ते जो काही विद्याधर असतो तो शलाकाला बोलत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला शिर्केने कॉल केलेला असतो, तो म्हणजे युगंधरला. युगंधर कॉल उचलतो आणि म्हणत असतो, बोला शिर्के, काय झालं का काम? त्यावर शिर्के म्हणत असतात, नाही झालं मालक साहेब, खरं तर अनर्थ घडलाय. काय झालंय नेमकं, काय म्हटलात तुम्ही? अहो अनर्थ घडलाय, इथे आनंदी नाहीच आहे, तिला कुणीतरी किडनॅप केलंय. आता शिर्के हे सांगत असतात, मात्र युगंधरला काही केले आवाज जात नसतो. शिर्के जीव तोडून सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र इथे युगंधरच्या मोबाईलला अजिबातच रेंज नसते. आता काही केल्या त्यांना आवाज येत नसतो. आता इथे आरती फार टेन्शनमध्ये आलेली, फोन कट झालेला असतो. युगंधर परत आता इथे शिर्केंना कॉल करत असतो, मात्र काही केल्या शिर्केंचा कॉल उचलत नसतो. आता युगंधरला टेन्शनमध्ये पाहून इकडे शिल्पा आलेली असते. शिल्पा म्हणत असते, काय झालं युगंधर, तू टेन्शनमध्येस का? युगंधर म्हणत असतो, नाही मी शिर्केंना कॉल करत होतो, महत्त्वाचं काम होतं म्हणून. अरे युगंधर, कशाला टेन्शन घेतो? महत्त्वाचं काम असेल ना तर शिर्के स्वतःहून कॉल करतील. हे बघ युगंधर, मला एक आज सांगायचं आहे तुला. आता पृथ्वी आणि प्रांजल आधीच तुझ्यावर नाराज आहेत. आज मिताली तुझ्यासोबत पूजेला बसणार आहे. आज तरी तिच्यासोबत राहा, दुसरं काही काम बघू नको. असं म्हटल्याबरोबर आता युगंधर म्हणत असतो, ताई तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. आज मी कुठेही जाणार नाही, मी मितालीसोबत पूजेला बसणार आहे. असं म्हणून आता पूजेच्या तयारीसाठी ते निघालेले असतात. इकडे विद्याधर सुद्धा आलेला असतो. आज विद्याधर फार खुश असतो, कारण की त्याने आनंदीचा सौदा केलेला असतो. त्याला वाटत असतं की आनंदी आता दुबईला जाणार. तो इथे येतो आणि म्हणत असतो, काय घर सजलंय आज, खरंच भारीच की. आज भोलेनाथ माझ्यावर फार प्रसन्न झालाय बरं का. इकडनं युगंधर म्हणत असतो, काय झालंय नेमकं? अरे घर तर आपलं दरवर्षीच असतं, सगळं काही आपण दरवर्षीच करतोय, पण नेमकं आज का तू एवढा खुश आहेस? त्यावर विद्याधर म्हणत असतो, आज माझं खूप महत्त्वाचं आणि मोठं काम झालेलं आहे, त्यामुळे मी आज पूजेला बसणार आहे. ए धनश्री, माझा पोशाख काढलास का? चल बरं मला दी. असं म्हणून गडबडीत धनश्रीला घेऊन जातो. आता या विद्याधरचं लक्ष आणखी त्या पेटीकडे नसतं. आता विद्याधर इतका खुश असतो, त्यामुळे युगंधरला जरा टेन्शन येतं. युगंधर मनातच विचार करतो, आज हा विद्याधर एवढा खुश काय आहे? काहीतरी नक्कीच गडबड आहे, काय झालं असेल असाच विचार युगंधरच्या मनात आलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात तोच प्रोमो दाखवलेला आहे. पूजा सुरू असते आणि इकडे पेटी आलेली असते, त्यामुळे ते विद्याधर फार टेन्शनमध्ये असतो. त्याने त्याच्या माणसांना कॉल करून विचारलेलं असतं की ही पेटी इथे काय करते. तितक्यातच खरं तर त्या पेटीवर एक साप जाऊन बसलेला असतो. सगळेच जण घाबरलेले असतात. आता इथे युगंधर पुढे येतो. युगंधर त्याच्या पुढे हात जोडून त्या सापाला शांत करतो. आता साप तिथनं हळूच त्याचा रस्ता काढून निघून गेलेला असतो. इकडनं माई म्हणत असं, हा कुठला तरी दैवी संकेतच आहे. असं म्हटल्याबरोबर आता युगंधर म्हणत असतो, नेमकं काय असेल असं म्हणूनच त्या पेटीकडे जात असतो. इकडे विद्याधरला फार टेन्शन आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी.